विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. कुट प्रश्न, संख्या खोडे किंवा पझल हा घटक आपण पाहतोय. बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत या घटकावर परीक्षेमध्ये किमान 2 प्रश्न हमखास असतात. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निरनिराळ्या युक्त्या वापराव्या लागतात. त्यापैकी काही युक्त्यांचा वापर करून आजची आपण 20 उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या समोर जे उदाहरण आहे ते बॉक्स रिजनिंग आहे किंवा एका बॉक्समध्ये काही संख्या दिल्या आहेत. या संख्या या पद्धतीनं 5, 8, 10, 400, 6, 9, 7, 378, 5, 7 प्रश्नचिन्ह 315 असा बॉक्सचा प्रश्न आल्यानंतर बऱ्याच वेळा जर कॉमन रो मध्ये किंवा कॉलम मध्ये मोठ्या संख्या येत असतील तर त्या मोठ्या संख्या उर्वरित संख्यांचा विचार करून कशा मिळाल्या हे पाहावे लागते. तर इथं 5 गुणिले 8 गुणिले 10 हा जर गुणाकार केला तर तो आपल्याला 400 मिळतो. 6 गुणिले 9 गुणिले 7 हा जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतात बघूया. 63 गुणिले 6 सायंत्रिक 18 ह्याची गेली 1 36 आणि 378 मिळतात. म्हणजे या दोन संख्या आपल्याला कशा मिळाल्या, यांचा गुणाकार करून म्हणजे ही जी संख्या आहे ती या 3 संख्यांचा गुणाकार करून मिळाली आहे. आपल्याला इथली संख्या माहित नाही. मग आपण बघूया 5 गुणिले 7 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 315 आहेत. या दोन्हीचा गुणाकार 35 आला. 35 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 315 मिळतील हे काढण्यासाठी आपण 315 ला 35 न भागूया. आता 35 चा पाडापाठ नाही, परंतु पटकन भाग कसा करायचा बघा. 35 10 350 आहेत. 350 मधून 35 वजा केले तर 315 मिळतात. म्हणजे 315 हे 35च्या पाड्यात 9 नंबरला आहे. म्हणजे इथं 9 ही संख्या असायला पाहिजे, जी की पर्यायामध्ये आपल्याला 1 नंबरला दिले आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही संख्या दिलेत अशा या पद्धतीनं. त्या समोरासमोर संख्यांचा विचार केल्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचणार. बऱ्याच वेळा यांचा असा क्रम तर लावावा लागतो, चढता उतरता, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, किंवा समोरासमोर संख्याचा विचार करावा लागतो. आपण समोरासमोर संख्येचा जर विचार केला, 3च्या समोर 9 आहे. इथं 2 आणि 4 समोर आहेत. 2 आणि 4 लिहिलं. इथं 5 आणि 25 समोरासमोर आहेत. 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 9 एक घेतलेत, 2 घेतलेत, इथं 9 आहेत. म्हणजे 9च्या समोर 5 पण घेतले, 9च्या समोर 9चा वर्ग असणारी संख्या असणार आहे 81. का तर 3च्या समोर 3चा वर्ग आहे, 2च्या समोर 2चा वर्ग आहे, 5च्या समोर 5चा वर्ग आहे आणि 9च्या समोर 9चा वर्ग असणार आहे. 81 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिसतो आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे. यानंतर तिसरा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर तिसरा प्रश्न असा आहे. इथं काही संख्या दिलीत बघा. 408 कंसामध्ये 169 395, 129 कंसामध्ये प्रश्नचिन्ह कंसाच्या बाहेर 122 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 49, 39, 59 आणि 48 असे पर्याय दिले. आता या 169 कडे लक्ष दिल्यानंतर
एक सहज असं लक्षात येत होतं की हा 13चा वर्ग आहे. आणि म्हणजे इथे येणारी जर संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे असं गृहीत धरलं तर तर्काने आपण उत्तरापर्यंत पोहोचतो 49. 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. परंतु आपण निश्चितपणे हेच उत्तर आहे असं सांगू शकत नाही. निश्चितपणे उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्याच्या पाठीमागे असणारा निश्चित तर्क सांगावा लागेल. आणि तो तर्क कसा आहे ते पाहूया. बघा, इथं जी दिलेल्या दोन संख्या आहेत 408 आणि 395 यांची वजाबाकी केली तर ती येते 13. आजच्या परत शून्य राहिले. आणि मग या वजाबाकीचा जो वर्ग आहे तो मध्ये कंसात लिहिलेला आहे. म्हणजे या दोन्हींची वजाबाकी करावी लागणार आहे. आता इथं स्पष्टपणे वजाबाकी तोंडी येते, वेळ घालवायचा नाही. 129 वजा 122 केल्यानंतर 7 उरतात. आणि मग 7चा वर्ग 49 होतो, जे की पर्याय आहेत आपल्या पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपला हा तिसरा प्रश्न संपलेला आहे. आपण पुढच्या चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. आपला चौथा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 26 कंसामध्ये 27 बाहेर 43 29 कंस प्रश्नचिन्ह 56 47 22 आणि 25 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला निरीक्षण केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, जर हे 16 अधिक 27 केले 6 7 13 हातच्या गेला 1 43 झाले. या दोन्हीची बेरीज इथं आहे. या तीन संख्येचा विचार करूया. या दोन संख्यांची बेरीज बघा 22 अधिक 25 47 होते. म्हणजे इथं या दोन संख्यांची बेरीज 56 येईल अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला शोधावा लागेल. मग 56 वजा जर आपण 29 केले तर आपल्याला 16तून 9 गेले 7 उरले आणि 5 मधून 3 गेले 2 उरले 27. पर्याय क्रमांक 1 आपल्याला 27च्या स्वरूपात दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 27 हे आहे. पुढे पाचवा प्रश्न बघूया. प्रश्न वर्तुळाच्या काही भाग केलेत आणि त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा, 1 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर 3 5 8 अशा संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्या जर आपण क्रमानं मांडल्या 1 2 3 5 8 तर आपल्याला असं लक्षात येईल या पहिल्या दोन संख्यांची बेरीज इथं दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज इथं दिलेली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या संख्येची बेरीज इथं दिलेली आहे. म्हणजे पुढे या दोन संख्यांची बेरीज असणार आहे आणि ती होते 13. पर्यायामध्ये 13 आपल्याला पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिसत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. पुढचा सहावा प्रश्न पाहू. आपला सहावा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा, ए बरोबर 12 कंसात 175 कंसाच्या बाहेर 15, बी बरोबर 14 कंसात 219 कंसाच्या बाहेर 16, सी बरोबर 17 कंस प्रश्नचिन्ह 14 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. इथं ही संख्या जी कंसामध्ये दिली आहे ती या संख्येच्या वर्गाच्या किंवा या संख्येच्या गुणाकाराच्या जवळ आहे असं थोडंसं निरीक्षण दिसतंय. मग आपण त्या दोन संख्याचा गुणाकार करून बघूया. 12 गुणिले जर 15 केले 15 दोन्ही 30 हातचे गेले 3 15 1 15 आणि 3 100
80, परंतु इथं 175 आहेत म्हणून आपण इथं 5 वजा केले 175. म्हणजे आपण काय केलं, या कंसाच्या बाहेर असणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार केला आणि आलेल्या उत्तरातून परत 5 वजा केले तर आपल्याला ही कंसातली संख्या मिळाली. त्याच पद्धतीनं इथं आपण या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 14 गुणुले 16, 16 × 64, ह्याचे गेले 6, 16 × 16 आणि 6 22. तर 224, परंतु इथं 219 आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी आपण गुणाकार करून वजा 5 केले होते, इथं गुणाकार केला आहे, आपल्याला 224 मिळालेले आहेत. आता वजा 5 केल्यानंतर आपल्याला मिळत आहेत 219. म्हणजे आपल्याला आता पुढे इथं दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल आणि त्यासाठी आपण थोडासा स्पेस निर्माण करू. आपल्याला हे लिहिलेल्या ठिकाणचं थोडस इरेज करूया. हे इरेज केल्यानंतर आपल्याला ठरलेल्या प्रमाणे आपण क्रिया करूया. 17 आणि 14, 14 7 98, आजचे गेले 8, 9, 14 1 14 आणि 9 23, 238 मिळाले. परंतु आपण गुणाकार केल्यानंतर गुणाकारातून 5 वजा करत होतो, म्हणजे गुणाकारातून आपल्याला 5 वजा करावे लागतील. 5 वजा केल्यानंतर आपल्याला मिळत आहेत 233, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिलेले आहेत. आपण पुढचा 7वा प्रश्न पाहूया. प्रश्न वर्तुळामध्ये काही संख्या दिलेत 2 3 5 9 17 प्रश्नचिन्ह. वर्तुळातील संख्या थोडस आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाचत जात असताना असं लक्षात आलं की वाढत चाललेत. अशा वेळेस वर्तुळाच्या प्रश्नाला बहुतेक समोरील अंक किंवा संख्या किंवा क्रमाने संख्या असा विचार करून आपण उदाहरण सोडवत असतो. इथं क्रमाने संख्या मांडून उदाहरण सोडवूया. सर्वप्रथम 2 3 5 9 17 या संख्यांचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की या 2ची दुप्पट 4 आणि त्यातून वजा 1 केल्यानंतर पुढची संख्या मिळाली. त्याच पद्धतीनं 3ची दुप्पट 6, त्यातून वजा 1 केल्यानंतर पुढची संख्या 5 मिळालेली आहे. त्याच पद्धतीनं 5ची दुप्पट 10, वजा 1 केल्यानंतर आपल्याला पुढची संख्या 9 मिळालेली आहे. 9ची दुप्पट 18, 18 मधून वजा 1 केल्यानंतर आपल्याला ही पुढची 17 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे पुढे आपल्याला या 17ची दुप्पट करावी लागेल 34 आणि त्यातून वजा 1 करावे लागतील. 34 वजा 1 केल्यानंतर आपल्याला मिळत आहेत 33. पर्यायात आपल्याला 33 पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिसत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. पुढे जाऊया. ज्यावेळेस आपल्या समोर अशी उदाहरणं असतात त्यावेळेस समोरासमोरील संख्यांचा विचार करून किंवा या संख्या क्रमाने मांडून आपण उदाहरण काढण्याचा प्रयत्न करत असतो, उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग अशा पद्धतीने संख्या आपण क्रमाने मांडण्याचा प्रयत्न करू, उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपल्याला 12, त्यानंतर 13, त्यानंतर 15, 18, 22, 27 आणि 33 अशा संख्या आपण लिहिल्या. या दोन संख्यांचं निरीक्षण केल्यावर 1चा फरक दिसतोय. या दोन संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला 2चा फरक दिसतोय. या दोन संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला 3चा फरक दिसतोय. या दोन संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला 4चा फरक दिसतोय. या दोन संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला 5चा फरक दिसतोय. आणि 27 आणि 33 या दोन संख्यांचा मध्ये 6चा फरक आहे. फरक बघा 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने वाढून गेला. म्हणजे पुढचा फरक हा 7चा असणार आहे. याचाच अर्थ पुढची संख्या या 33 पेक्षा 7 न मोठी असणार आहे. म्हणजे 33 पेक्षा 7 न मोठी 33 अधिक 7 केले तर 40 मिळत आहेत. आणि 40 आपल्याला आपल्या पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिसत आहेत. पुढचा 9वा प्रश्न पाहूया. आपल्या समोर
थोडासा बॉक्स रिझनिंग त्यांचाच प्रश्न आहे, इथं फक्त बॉक्स केलेला नाही असा, काय हरकत नाही, उत्तर काढायचं आपल्याला. इथं या संख्यांचा विचार करू आणि उत्तर करू, अशा पद्धतीने जाऊया. बघा इथं 6 दिसतंय, 6 नंतर 36 आणि 24 दिसतंय. ज्यावेळेस आपण 6चा वर्ग करू त्यावेळेस आपल्याला 36 मिळतील आणि या 6ची दुप्पट 6 गुणिले 2 12 आपण या मधून वजा करू त्यावेळेस आपल्याला 24 मिळतात. म्हणजे आपण हे 24 मिळवण्यासाठी काय केलं, सुरुवातीला या 6चा वर्ग इथं लिहिला आणि या वर्गसंख्येतून या 6ची दुप्पट वजा केली. म्हणजे पुढे आपल्याला त्याच पद्धतीने करावं लागेल. इथं बघा 8चा वर्ग 64 आपल्याला दिलेला आहे. पुढे आपल्याला 8ची दुप्पट 16 या 64 मधून वजा करावं लागतील, तर आपल्याला मिळतील 48 इथे लिहिलेली संख्या. आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी आपण क्रिया केली होती कुठली, या संख्येचा इथं वर्ग आहे, 7चा वर्ग 49 आहे, त्याच्यामधून आपण काय केलं होतं, 7ची दुप्पट वजा करावी लागेल. 7ची दुप्पट जर वजा केली तर आपल्याला वजाबाकी मिळते 35 आणि पर्यायामध्ये आपल्याला 35 पर्याय क्रमांक 4च्या स्वरूपात दिसत आहे. म्हणजे आपला पर्याय 4 हा योग्य उत्तर असणार आहे. आपल्या समोरचा बॉक्स रिजनिंग टाईपचाच प्रश्न आहे. थोडासा प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या संख्या आपण वाचून घेऊया. इथे बघा 15, 17, 21, 29, 45 आणि प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या जर आपण इथून घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने संख्या वाचत गेलो, छोटी करून मोठी संख्या होत गेलेली दिसत आहेत. त्यावेळेस त्या संख्येची मांडणी करणं क्रमानं आणि उत्तर काढणं योग्य राहील. मग इथली संख्या ही एक तर 15च्या आधीची असेल किंवा 45च्या नंतरची असेल. आपण सर्वप्रथम सिरीज मांडून घेऊया. 15, 17, 21, 29 आणि 45 या दोन संख्येतला फरक 2 आहे. या दोन संख्येतला फरक 4 आहे. या दोन संख्येतला फरक 8 आहे. या दोन संख्येतला फरक 16 आहे. म्हणजे पुढची संख्या आणि 45 यांच्यामध्ये 32चा फरक असणार आहे आणि 32चा फरक असेल तर पुढची संख्या 77 असायला पाहिजे. पर्यायामध्ये 77 नाही, म्हणजे पुढची संख्या ही या 15च्या आधीची असणार आहे. तर पुढचा फरक 32 का म्हणलो होतो? 2, 4, 8, 16 आणि 32. फरक काय होत चालला होता? दुप्पट. म्हणजे जर पाठीमागे जायचं असेल तर फरक काय होणार आहे? निमपट. म्हणजे 2ची निमपट 1 आणि मग पाठीमागे 1 न कमी असणारी संख्या 15 वजा 1 14. म्हणजे 15च्या आधीची संख्या या ठिकाणी 14 असणार आहे. पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेली आहे. पुढचा 11वा प्रश्न बघूया. आपल्या समोर पुढचा 11वा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये ए बरोबर 23 कंसात 529 आणि कंसाच्या पुढे 1024 दिलेलं आहे. बी बरोबर 21 कंसात 441 पुढे 144 दिलेलं आहे. इथं सी बरोबर 19 कंसात 361 प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. प्रश्न वाचत असताना निरीक्षण आणि आपल्या बेसिक गोष्टी व्यवस्थित असतील तर उत्तर पटकन लक्षात आलेलं आहे. उत्तर कसं येतंय ते पाहूया. इथं बघा 23 आणि 23च्या पुढे कंसात 23चा वर्ग दिलेला आहे. परंतु पुढची संख्या नेमकी आपल्या लक्षात येत नाही.
परंतु जर आपण बीचं निरीक्षण केलं तर आपल्याला पुढच्या संख्येचं ती कशी आली ते शोधता येते. बघा इथं 21च्या पुढे 21चा वर्ग 441 दिला आहे आणि 441च्या पुढे या संख्या 141 दिलाय, हे सॉरी 144 दिलाय आणि 144 हे 12चा वर्ग आहे. हे 144 कसं मिळालं, 12चा वर्ग का केला, तर या 21 मधील अंकांची अदलाबदल केली तर 12 होतात, म्हणजे इथं 12चा वर्ग आहे. जर या 23 मधील संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर 32चा वर्ग आणि मग 32चा वर्ग हा 1024 आहे. पहिल्यांदा या संख्येचा वर्ग दिलाय आणि दुसरी संख्या जी आहे कंसात दिलेली ती या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून जी संख्या तयार होते तिचा वर्ग दिलेला आहे. अंकाची अदलाबदल केल्यानंतर 32 ही संख्या तयार होते आणि इथं 32चा वर्ग आहे. इथं या संख्येचा वर्ग दिलाय, परंतु पुढे या संख्येतील अंकांची अदलाबदल करून 12 ही संख्या तयार होते आणि हिचा वर्ग दिलाय. इथं 19चा वर्ग दिलेला आहे. आता पुढे 19 या संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणारी जी 91 संख्या आहे या संख्येचा वर्ग असणार आहे. आता 91 संख्येचा वर्ग गुणाकारून काढायचा का क्लुप्तीनं काढायचा हे आपल्याला वेळ वाचवायच्या दृष्टीनं माहीत हवं. क्लुप्तीनं वर्ग पटकन निघतो, गुणाकार न करता. कसा निघतोय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असतात अशा संख्येचे वर्ग करताना सर्वप्रथम त्या एकक स्थानचा अंक लिहून घेतात, या 9ची दुप्पट करतात. दुप्पट जर 2 अंकी आली तर एकक स्थानचा अंक इथे लिहितात, दुप्पट मधला जो दुसरा दशक स्थानचा अंक आहे तो हातचा जातो आणि पुन्हा याच संख्येचा वर्ग करतात 81 आणि 81 मध्ये हा हातचा गेला 82, 8281 अशा पद्धतीने ह्या 91चा वर्ग होईल, जो आपल्याला पर्याय क्रमांक 4च्या स्वरूपात दिलेला आहे. यानंतर आपण पुढचा 12वा प्रश्न सोडूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा हा जो प्रश्न आहे 0 - 1 - 2 1 0 - 1 2 प्रश्नचिन्ह 0. आता 0 1 आणि 2 किंवा -1 -2 -1 अशा संख्या दिसल्यामुळं आपल्याला संख्या रेषा आणि संख्या रेषेवरील धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक हा कन्सेप्ट माहित पाहिजे. बघा, जर आपण संख्या रेषा काढली, आता मी माझं पेंटिंग छान नाही तरी पण संख्या रेषा काढण्याचा प्रयत्न करतो. इथं ही संख्या रेषा काढली, संख्या रेषेवरचा मध्यबिंदू हा 0 असतो. संख्या रेषेकडून इकडल्या डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या असतात आणि इकडं धन संख्या असतात. 1 2 3 या पद्धतीनं, -1 -2 -3 या पद्धतीनं संख्या रेषेवर आपण या दिशेने जात असताना संख्या वाढत जात असते, या दिशेने जात असताना कमी होत असते. आपण आता या कॉलम मधील संख्याचा विचार करू. 0 1 आणि 2 म्हणजे 1 न वाढत गेली संख्या. या कॉलमचा विचार करू. -1 त्याच्यानंतर 0 म्हणजे इकडे चाललंय, म्हणजे 1 न वाढलंय आणि त्याच्यानंतर पुन्हा इथं प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे 1 वर येऊन पोहोचतोय आपण. इथं धन 1 असणार आहे. इथं या रोचा विचार करूया. -2 इकडे ज्या दिशेने चाललोय बघा, -2 -1 आणि परत 0 म्हणजे इकडे जात असताना वाढत चाललंय, 1 1 न वाढत चाललंय. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 1 1 न वाढत जाणाऱ्या संख्या असं जर गृहीत धरलं संख्या रेषेवरची तर 1 येणार आहे. परंतु ज्यावेळेस आपलं उत्तर 1 2 3 4 असं येईल, हे कोणत्या पर्यायाच्या ठिकाणी लिहिलेलं आहे हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. कारण उत्तर काढून सुद्धा जर हे 1 इथं लिहिलं असेल आणि आपण पटकन 1 गिरवलं, 1 नंबरचा पर्याय गिरवला, तर आपण उत्तर काढून सुद्धा फसतो. ही दक्षता आपण परीक्षेमध्ये घ्यायची आहे. पुढचा 13वा प्रश्न पाहूया. इथं वर्तुळामध्ये एक 6 संख्या दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला
25 25 100 100. इथं 5 दिलेलं आहे, त्याच्या बाजूला 25 25 36 81. इथं चारही बाजूला 25 25 25 दिलं आहे, इथं 4 दिलं आहे. इथं 36 9 49 16. बाहेरच्या सर्व संख्या ह्या वर्गसंख्या आहेत आणि या वर्गसंख्यांचा आतल्या वर्तुळातल्या 6शी किंवा 5शी 4शी कसा संबंध आहे तो शोधावा लागेल. जर आपण यांचं वर्गमूळ काढलं तर आपण उत्तरापाशी नक्की पोहोचू. 10चं वर्गमूळ 100चं वर्गमूळ 10, 100चं वर्गमूळ 10, 25चं वर्गमूळ 5, 25चं वर्गमूळ 5. यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला मिळते 30. म्हणजे आपण काय केलं बघा, प्रत्येक संख्येचं वर्गमूळ काढलं आणि त्याची बेरीज केली, 30 आली. या 30ला आपण 5 न भागलं तर आपल्याला 6 मिळत आहेत. म्हणजे आपल्या क्रिया ठरल्या वर्गमूळ काढणे, त्यांची बेरीज करणे आणि त्याला 5 न भागणे. इथेही तशा पद्धतीने झालंय का पाहूया. 5चा वर्ग 5चा वर्ग 5 अधिक 5, 9चा वर्ग अधिक 6चा वर्ग. बेरीज करायची, 10 19 आणि 6 25. बेरीज आली 25. त्या बेरजेला 5 न भागलं तर उत्तर मिळालं 5. इथं पण बघा 5 5 5 5, 4 वेळा 5 घेतले, बेरीज आली 20 आणि 20ला जर आपण 4 न भागलं तर आपलं उत्तर मिळते 5. म्हणजे इथं आपल्याला उत्तर काढण्यासाठी 7 अधिक 3 अधिक 4 अधिक 6, 6 4 10, 7 3 10 अशा पद्धतीने बेरीज आलेली आहे 20. आणि या 20ला परत आपण 5 न भागणार आहोत. प्रत्येक ठिकाणी 5 न भागले, प्रत्येक ठिकाणी 5 न भागले. जर 20 भागिले 5 केलं तर आपल्याला मिळत आहेत 4. पर्यायात आपल्याला 4 हे 4च नंबरला दिलेला आहे. 4 चुकून दुसरीकडे दिलं तर आपण उत्तर काढून सुद्धा चुकणार आहोत, याची दक्षता घ्यायची आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 3 संख्या दिलेल्या आहेत. 466 341 250 398 282 प्रश्नचिन्ह. ही संख्या थोडस वेगळ्या स्वरूपात लिहिलेली आहे चित्रामध्ये किंवा आकृतीमध्ये. म्हणजे ह्या संख्यापर्यंत पोहोचून आपण ह्या संख्येपर्यंत पोहोचणार आहोत. बघूया उत्तर काढण्यासाठी आपण काय करूया, या दोन संख्येमध्ये वजाबाकी करून बघूया. 6 मधून 1 गेले 5, 6 मधून 4 गेले 2, 4 मधून 3 गेले 1, 125 आले. आपल्याला 250 पाहिजे होते. जर याला 2 न गुणलं तर आपल्याला 250 मिळत आहेत. यांची वजाबाकी केली, आलेलं उत्तर 125, त्याची दुप्पट केली, 250 मिळाले. उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, $398 वजा 282. 8 मधून 2 गेले 6, 9 मधून 8 गेले 1, 3 मधून 2 गेले 1. या 116ची दुप्पट आपल्याला करावं लागेल, 232. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 232 दिसते. सॉरी, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 232 दिसते. पुढचा 15वा प्रश्न पाहूया. बॉक्स रिजनिंग टाईपचाच हा प्रश्न आहे. काही संख्या दिलेत आणि इथं या चिन्हानंतर पुन्हा 7 दिलेला आहे, 17 दिलेला आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या संख्यांचा संबंध निर्माण करून ह्या 7 पर्यंत पोहोचायचा आहे. या संख्याचा संबंध निर्माण करून 17 पर्यंत पोहोचायचा आहे. आणि तो संबंध सापडल्यानंतर तोच संबंध या ठिकाणी लावून इथली संख्या शोधायची आहे. बघा, या संख्येला या वरच्या संख्येनं भागलं, 25 भागिले 5, उत्तर 5 मिळालं. या 5 मध्ये ही संख्या अधिक केली तर मला ही खालची संख्या 7 मिळाली. परत एकदा समजून घ्या, या संख्येला या संख्येनं भागलं, भागाकार जो आला त्या भागाकारामध्ये ही संख्या अधिक केली तर मला ही खालची संख्या मिळाली. परत इथं बघूया होतंय का तसं. या संख्येला या संख्येनं भागायचं, 42
भागिले 6 मला मिळाले 7. 7 मध्ये हे आधी करायचेत, मला मिळाले 17 जे इथं लिहिलेत. म्हणजे आपलं उत्तर आता क्लिअर झालं. 21 ला आपल्याला 3 न भागावं लागेल. 7 मिळाले. 7 मध्ये ही संख्या आपल्याला आधी करावी लागेल. 27 पर्याय 27 आपल्याला पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिसतात. प्रश्नाचं उत्तर 27 असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. बॉक्स रिजनिंग टाईपचाच प्रश्न आहे, फक्त बॉक्स प्रिंट नाही केलेला. इथं 9 3 3 81 11 4 4 176 13 7 5 5 प्रश्नचिन्ह. ज्यावेळेस अशा संख्या किंवा बॉक्स दिला असेल आणि एकाच रो मध्ये मोठ्या संख्या दिसत असतील तर हा कॉलमचा विचार करून ह्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचायचं, या कॉलमचा विचार करून मोठ्या संख्येपर्यंत पोहोचायचं. इथं स्पष्टपणे दिसतंय बघा. 9 गुणिले 3 गुणिले 3 केले 9 त्रिक 27 27 त्रिक 81 11 गुणिले 4 गुणिले 4 11 चोक 44 44 चोक 176 13 गुणिले 35 या दोन्हीचा गुणाकार 13 पाची 65 गेले 6 13 त्रिक 39 आणि 6 45 455 455 आपल्याला पर्याय 3 क्रमांकाचा पर्याय उपलब्ध आहे. 17वा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बॉक्स रिजनिंग टाईपचा आहे. 12 6 8 अशा रो आहेत. 3 2 प्रश्नचिन्ह रो आहे. 9 10 5 13 13 13 या बॉक्स रिजनिंग मध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अशा पद्धतीनं कॉलमचा विचार बघूया. काय करूया आपण 12 हे जे 12 आहे पहिल्या रो मधलं त्याला आपण 3 न भागूया. या दुसऱ्या रो मधल्या आपल्याला मिळाले 4. ते 4 ह्या तिसऱ्या रो मधल्या 9 मध्ये आधी करूया. आपल्याला मिळत आहेत 13 जे इथे लिहिले. त्याच पद्धतीनं या पहिल्या 2 रोचा भागाकार करूया. 6 भागिले 2 आपल्याला मिळाले 3. 3 मध्ये तिसऱ्या रो मधील संख्या आपण आधी करूया. आपल्याला मिळाले 13. त्याच पद्धतीनं आपल्याला उलट विचार करावा लागेल. या 5 मध्ये किती मिळाले 13 होत आहेत बघा. 5 मध्ये या दोन्हीच्या भागाकाराचं उत्तर मिळवलेलं आहे आणि मग 13 मिळालेत. या दोन्हीचा भागाकार आपल्याला 8 व्हायचा असेल. 8 ला कोणत्या संख्येनं भागावं म्हणजे उत्तर 8 येईल. 8 ला 1 न भागलं तरच उत्तर 8 येणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा. 341 16 521 613 25 816 452 प्रश्नचिन्ह 324 या 2 संख्यामध्ये विशिष्ट क्रिया करून विशिष्ट प्रकारे संबंध जोडून आपल्याला 16 मिळणार आहे. 16चा वर्ग या दोघांच्या वजाबाकीतून मिळतोय का बघूया आपण. 521 वजा जर आपण 341 केले 12तून 8 गेले 4 8चा परत दिला 280 मिळाले. इथं 16चा वर्ग मिळत नाही. हा विचार थोडासा चुकीचा होतोय. आता उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं बघा. हे करत असताना मला जास्त लक्षात आलं या 341 मधील 3 अधिक 4 अधिक 1 यांची बेरीज 8 येते आणि या 521 मधील 5 अधिक 2 अधिक 1 अंकांची बेरीज 8 येते.
म्हणजे याची आणि याची बेरीज केली तर आपल्याला मधली संख्या 16 मिळते. त्याच पद्धतीने बघा 6 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज 10 होते. यांची बेरीज बघा 8 अधिक 1 अधिक 6 यांची बेरीज 15 होते. आणि मग ही एकूणात बेरीज केली तर 25 होते, जे की मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर फिक्स झालं. 4 अधिक 5 अधिक 2 यांची बेरीज येते 11. यांची बेरीज बघा 3 अधिक 2 अधिक 6 यांची बेरीज येते 11. आणि मग या दोन्हीची बेरीज केल्यानंतर 22 होतात. म्हणजे इथं 22 असणार आहेत. पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 2 22 दिलेला आहे. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा 19वा प्रश्न असा आहे बघा. बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. 5 4 2 18 6 3 3 27 12 4 प्रश्नचिन्ह 96. कॉमन गोष्ट अशी दिसते, या रो कॉलमचा विचार करता इथं मोठी संख्या आहे, या कॉलमचा विचार करता इथं मोठी संख्या आहे, या कॉलमचा विचार करता इथं मोठी संख्या आहे. म्हणजे एकाच रो मध्ये सगळ्या मोठ्या संख्या आलेल्या आहेत. म्हणजे या कॉलमचा विचार करून आपल्याला या 18 पर्यंत पोहोचायचं आहे. कसं पोहोचतोय बघा आपण. या पहिल्या दोन संख्येचा विचार करूया. 5 अधिक 4 आपल्याला 9 मिळाले. आणि त्याच्या पुढे 2 आहेत, त्या दोन्ही त्याला गुणलं तर आपल्याला 18 मिळाले. त्याच पद्धतीनं आपल्याला 6 अधिक 3 9 आले. 9 गुणले 3 केले इथले तर आपल्याला 27 मिळाले. 12 अधिक 4 केले आपल्याला 16 मिळाले. 16ला कोणत्या संख्येनं गुणावं म्हणजे आपल्याला 96 मिळतील. जर 96ला आपण 16नं भागलं तर आपल्याला ती संख्या मिळते 6. 6 पर्याय क्रमांक 4च्या स्वरूपात आपल्याला दिले आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. आजचा शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आता आपला 31वा प्रश्न नजर चुकीने पाठीमागे राहिला होता, तो आपण घेतोय. प्रश्नपत्रिकेतला 31वा प्रश्न. हाही बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. इथं बॉक्स दिलेला नाही. 8 6 9 39 9 7 11 52 9 8 प्रश्नचिन्ह 59. मोठ्या संख्या एकाच रो मध्ये आल्यात. म्हणजे हा कॉलम विचार करून याचं उत्तर इथे येणार आहे, या कॉलमचा विचार करून इथं उत्तर येणार आहे, याचा विचार करून इथं उत्तर येणार आहे. आता उत्तर कसं येईल त्यासाठी आपण बघा काय करायचं. या दोन्हीचा गुणाकार केला 48 मिळाले. 48 मधून जर A9 वजा केले तर 39 मिळतात. म्हणजे काय केलं, या दोन्हीचा गुणाकार केला, आलेल्या उत्तरातून हे 9 वजा केले तर मला हे 39 मिळाले. पुढे मला काय करावं लागेल, या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल. 9 गुणिले 7 63 आले. आणि त्या 63 मधून मला हे 11 वजा करावे लागतील, 52 आले, जे की इथं आहे. म्हणजे पुढे या दोन्हीचा गुणाकार केला, मला 72 मिळाले. 72 मधून काय वजा करावे म्हणजे मला 59 मिळतील. प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायच्या. मग मी 72 वजा 59 जरी केलं तरी पण उत्तर मिळणार आहे, आणि तोंडी पण उत्तर मिळणार आहे. 72 मधून जर मी 59 वजा केले तर मला 13 मिळत आहेत. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी 13 ही संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 4च्या रूपाने आपल्याला 13 ही संख्या दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.